तर नमस्कार मित्रांनो आजपासून आपण म्हणजे ब्लॉगिंग करणार आहे. जर आपण कुठे चाललो म्हणजे जे काय चांगलं काय करत असेल किंवा काय करणार असेल तर मी ते ब्लॉगिंग करून म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. आज मी मुंगेवाडीला चाललो आहे. ते बसऱ्यांची रेस आहे. आपल्या मित्राच्या पण 2 म्हशी आपण तिकडे घेऊन जाणार आहे. आता मी तिकडे जाणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का तुम्ही कमेंट करून सांगा. बाकी जे मी रोजचे कामं करतो आहे त्याचे पण मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. कारण की आता आपण मागल्या 4-5 महिन्यात जवळपास आपण यूट्यूबला कंटिन्यू नव्हतो. म्हणजे आपल्याला ही एक यूट्यूब चॅनलची आवड आहे म्हणून आपण करतो. आपली ह्यात इन्कम काही नाही आहे. जे काय आहे रिॲलिटी आहे ते मी सांगतो तुम्हाला मित्रांनो आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता पहिल्यांदा आपण जाऊया कारण की तिथं मशीन याला पिकअप आलेला आहे आणि तुम्ही तिकडे जाऊ आता. कुठे गाडी आता यायला लागली कोण म्हणायचे म्हैस घेतली नाही म्हैस येणार आहे म्हैस हां आता जेवण होतं जेवण तर मित्रांनो ही म्हैस आहे. आता आपण जाणार आहे घेऊन. म्हैस बघू शकता तुम्ही. आपण आता जाणार आहे मुंगेवाडीला. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आता हे सगळे उरका लागले तर आपण ह्यांना घेऊन जाणार आहे. रेट नाही घ्या जाऊ पाहुणा काय आहे तुमचं काय पाहुणा नाही त्या सांगा तुमची म्हैस कुठे आहे पैते ना तुमची मग वादळ आहे वादळ कधी मैदानाला कधी काढायचे पुढल्या वर्षी आवश्यक आहे. पुढल्या वर्षी काय आता काय दुधाव आहे या मैदानात होय आता काय करते दुधाव आहे आता हाता भेटला भीती काय आता तुम्हीच घेऊन जाणार का मग नादाय गड्याला फिरणं जरा असं किरा प्रेमी हा. संध्याकाळी नियोजन करून ठेवले आहे मित्रांनो. यांचा गोठा आहे चांगल्या सगळे 20-30 जनावर आहेत. आता संध्याकाळचं याचं नियोजन करून येणे ठेवलेलं आहे. आता हे मला काय होणार आहे बघू शकता तुम्ही. नाद लय वाईट. आता ही एक म्हैस आहे आणि ही एक रेडी आहे. तर तुम्ही आता बघू शकता आता चारा ह्याने टाकून ठेवलेला आहे सर्व. तर मित्रांनो आता आपली म्हैस पुढे गेलेली आहे. आता आपण जाणार आहे. चला मग आता अजून एक गावात एक जाणारी म्हैस आहे ती आपण वाण करून मग आपण मुंगेवाडीला निघणार आहे. म्हैस मित्रांनो आपण घेतली आहे आणि पाऊस पण भरपूर लागल्यामुळे आपण व्हिडिओ शूट करू शकलो नाही. आता आपण दोन्ही म्हशी वाहनात भरल्या आहेत. एक मित्राची म्हैस आहे म्हणजे आपल्या गावातल्या 2 म्हशी आहेत आणि ह्या 2 म्हशी आहेत आणि पावसामध्ये गाडीवर पण काही जाणं झालं नाही. आता आपण मुंगेवाड्यामध्ये पोहोचलो आहे आणि मित्रांनो अतिशय मुंगेवाड्यामध्ये गर्दी आहे. एकदम म्हशांचा नाद बोलला ना विषय हार्डो करून टाकतात बघा. बघू शकता तुम्ही सगळीकडं म्हशी आहेत आणि जवळपास जो मुंगेवाड्याचा जो किल्ला आहे ना त्या किल्ल्याच्या साईडला म्हशी होत्या आणि आपण उतरवण्यासाठी एक अशा काय म्हणते त्याला एक चढवत थोडं त्याच्यासमोर लावून घेतली आणि पहिल्यांदा आपल्या नितीन भाऊची म्हैस उतरावून घेतली. आणि मित्रांनो उतरावून घेताना पण काळजी घ्यावी लागते ना. ह्या म्हशी थोड्या गरम राहतात त्यामुळं उतरवताना सुद्धा काळजी घ्यावी लागते. आणि आता आपण घेऊन चाललो आहे पळवण्यासाठी. आता पहिल्यांदा कसं होते काळजी घ्यावी लागते नाहीतर हाणामारीसुद्धा होते म्हणजे मसरं मारतात या माणसांना कारण की लय ॲग्रेसिव्ह असतात रागीट या म्हशी असतात. आपल्या मालकाला सोडलं तर त्यांनी कुणालाही जवळ येऊ देत नाहीत. आणि आता इथं आपल्या मित्राची म्हैस आणली आहे आणि या इथं एवढं मला माहीत नाही पण ते मंदिर आहे त्याच्या पुढे त्यांनी टोपी टायवेल करतात ते आणि थोडा गुलाल वगैरे टाकतात आणि अशा प्रकारे म्हैस पळवते गाडीमागं म्हणू शकते किंवा मालकाच्या मागं पळतात. आता ह्या आपल्या सागर भाऊच्या पण ह्या 3 म्हशी आहेत एकदम क्वालिटीच्या म्हशी आहेत. आणि मित्रांनो आता इथून पुढे मी काही बोलत नाही. पुढे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपला पहिलाच मिनी ब्लॉग आहे. काही चुका झाल्या असतील तरी समजून घ्या
आणि असेच ब्लॉग आपल्याला पाहायला आवडतील का ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर पण नक्की करा. धन्यवाद. यार इथे हो हे दिसले